नगर जिल्ह्यातच नाही तर थेट तामिळनाडू पोलिसांच्या तोंडाला फेस आणणारा एक सराईत गुन्हेगार नगर एलसीबीच्या पथकाने जेरबंद केला। शिर्डीत गेल्या महिन्यात झालेल्या एका चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात एलसीबीने त्याला श्रीरामपूरमधून शोधून काढला। शिर्डीत येणाऱ्या परराज्यातील भाविकांना लक्ष्य करून महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून तो जबरी रस्ता लूट करायचा। शिर्डीत त्याची समांतर टोळी होती। ही टोळी तो एकटाच ऑपरेट करायचा। पोलिसांनी या म्होरक्याला पकडले, परंतु त्याचे 2 अन्य साथीदार फरार आहेत। पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत। नेमका कोण आहे हा गुन्हेगार व काय होतं हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। 15 जानेवारी 2026ला शिर्डीत एक धक्कादायक प्रकार घडला। धारवाड जिल्ह्यातील नवीन कुमार निंगारेड्डी कोनारेड्डी हे कुटुंबासह साई दर्शनाला शिर्डीला आले होते। पहाटेच त्यांनी आपल्या कुटुंबासह साई दर्शन घेतले। दर्शन झाल्यानंतर ते मंदिराबाहेर पडताच हॉटेल अलौकिकच्या परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले। काही सेकंदातच ही घटना घडली। नवीन कुमार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याच्या 2 चेन व 1 मंगळसूत्र असा सुमारे 112 ग्रॅमचा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला होता। आरडाओरडा करेपर्यंत या 2 चोरट्यांनी आपल्या दुचाकीवर धूम ठोकली। पोलीस रेकॉर्डला सुमारे 5.60 लाखांची लूट दाखल करण्यात आली होती। शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 अन्वये कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। शिर्डीतील गुन्हेगारी संपवण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला ही टोळी पकडण्याची जबाबदारी दिली। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण वय 40 राहणार अशोकनगर श्रीरामपूर याने केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी श्रीरामपूर परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपला साथीदार गणेश विजय चव्हाण याच्यासह केल्याची कबुली दिली। तसेच लुटलेले दागिने राखी गणेश चव्हाण हिच्या माध्यमातून एका सोनाराकडे विकल्याचेही उघड झाले। हे दोघेही अजूनही फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। विकास चव्हाण याच्याकडून 10 ग्रॅम सोन्याची लगड व यमहा मोटरसायकल असा एकूण 2.50 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पकडण्यात आलेला विकास उर्फ राहुल चव्हाण हा साधासुधा आरोपी नव्हता, हे तपासात पुढे आले। या गुन्हेगाराचा क्राईम ग्राफ अत्यंत धक्कादायक होता। विकास चव्हाण याने 2009 ते 2016 या 7 वर्षात तामिळनाडूमध्ये दरोड्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे। तब्बल 7 वर्षे त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते। 2016 मध्ये बाहेर आल्यावर त्याने राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोऱ्यांचा सपाटा लावला होता। तपासात आरोपीकडून शिर्डी, राहता, संगमनेर तालुका व सिन्नर येथे घडलेल्या 7 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल झाली। विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही अहिल्यानगर जिल्हा व तामिळनाडू राज्यात दरोडा, जबरी चोरी व दरोड्याच्या तयारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। पोलीस दप्तरी महत्त्वाचा आरोपी म्हणून तो कुख्यात होता। सध्या विकासला पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। शिर्डीतील बाहेरच्या भाविकांना टार्गेट करून ही टोळी लुटायची। आता उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।